महावितरणातील या विभागात प्रचंड घोटाळा, उमेश वडर। महावितरण विभागात 22.5 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप उमेश वडर यांनी केला आहे। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून लक्षवेधी आंदोलन महावितरण विभागाच्या बाहेर सुरू केलं आहे। आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। उमेश वडर यांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरण विभागात 22.5 कोटींचा घोटाळा स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। 24 ट्रक स्क्रॅप ताराबाई इथून गोकुळशिरगाव या ठिकाणच्या भंडारापर्यंत नेण्यात आलं असल्याचं दाखवलं गेलं आहे। या 24 ट्रकांची बिलेही ठेकेदारांना अदा केली आहेत। मात्र एकूण 45,800 रुपये किमतीचे 24 ट्रकांचे स्क्रॅप हे गोकुळशिरगाव भंडारापर्यंत पोहोचलेले नाही, ज्याची किंमत लाखो करोडो रुपयात असू शकते। हा पहिला घोटाळा आहे। हा घोटाळा म्हणजे स्थापत्य विभागातील कार्यालयांमध्ये आर्ट ब तारतंत्री, गवंडी, प्लंबर व सुतार या पदांवर कुशल कामगारांची बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या स्वरूपात निवड केली आहे। त्यासाठी 70 लाखांहून अधिक रकमेच्या निविदा त्यांनी काढलेल्या आहेत। यात घेतलेले कर्मचारी हे ITI पास झालेले नसून 6वी पास असणारे घेतले आणि त्यांना अकुशल कामगारांचे वेतन दिले गेले। हा त्यांचा मोठा घोटाळा आहे। तिसरा घोटाळा म्हणजे शहरात मोठ्या प्रमाणात सध्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे ते काम पूर्ण करण्यासाठी विजेची आवश्यकता असते। त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसवावा लागतो। तो बसवण्यासाठी स्थापत्य विभागाची मंजुरी असावी लागते। ही प्रक्रिया तब्बल 15 दिवसांची असून एका दिवसात अधिकाऱ्यांकडून ट्रान्सफॉर्मर मंजूर करून बिल्डरला दिला जातो। यामध्ये स्थापत्य विभागाचे अधिकारी बिल्डरकडूनच लाच घेऊन भ्रष्टाचार करतात। असा एकूण 22.5 कोटींचा घोटाळा फक्त एका स्थापत्य विभागाने केला असल्याचं मत उमेश वडर यांनी मांडलं आहे। असा भ्रष्टाचार जर होत असेल तर नागरिकांनी जादा बिल का भरावे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात। शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।